आज आपण बॅचलर पुरणपोळीची रेसिपी पाहतोय. म्हणजे असं म्हणा ना, की तुम्ही जरी पहिल्यांदा पुरणपोळी करणार असाल, तरी सुद्धा आरामात तुम्हाला ही पुरणपोळी करता येईल. मी तर म्हणेल पुरणपोळी करणं खूप सोपं आहे. काही नाही हो, फक्त पुरण आणि कणकेचा ताळमेळ जमला ना, की पुरणपोळी अगदी कोणीही करू शकतं. सहज सोपी आहे. आणि यात आणखीन एक प्लस पॉइंट म्हणजे आज मी तुमच्यासोबत इतकी सोपी पद्धत शेअर केली आहे ना, की जी भीती तुमची थोडीफार जरी मनात असेल ना पुरणपोळी बनवताना, ती सगळी पुरणपोळीची भीती निघून जाईल. आणि या होळीला किंवा पुढच्या सणाला सुद्धा अगदी सहज तुम्ही पुरणपोळी बनवू शकाल. मिनिटभरामध्ये पुरण कसं वाटून घ्यायचं, पुरणाची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी, पीठ जास्त वेळ न मळता सुद्धा अगदी लुसलुशीत पोळ्या कशा बनवायच्या, हे सगळं काही मी तुम्हाला इथे सविस्तर मांडलेलं आहे. आज पुरणपोळी जर तुम्ही बनवली ना, तर दुसऱ्या दिवशीपर्यंत आहे अशी लुसलुशीत राहणार याची गॅरंटी आहे. पुरणपोळी करत असताना आपल्या चुका कुठं होतात, कुठं ते दुरुस्त करायला हवं, हे सुद्धा मी इथं व्हिडिओच्या दरम्यान तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. यामुळे अगदी छोट्या-छोट्या टिप्स सहित आज आपण बॅचलर पुरणपोळी कशी बनवायची ना, हेच पाहणार आहोत. चला तर मग ही पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूयात. सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी सुरुवात करायची आहे ती पुरणापासून. इथे मी डाळ आधी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. जी काही यामधली हिरवी डाळ आहे, ती काढून घ्यायची आणि इथे ग्लासभर म्हणजे पाव किलो मी डाळ घेतली आहे. डाळ आधी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. 2 ते 3 वेळा डाळ स्वच्छ धुवून झाली, की मग ही आपल्याला भिजत न घालता डायरेक्ट शिजवायला घालायची. आता शिजवायला घालायची म्हटल्यावरती बराचसा वेळ सुद्धा लागतो, कारण अशीच पातेल्यात शिजायची म्हटल्यावर त्याला तासभर तरी डाळ शिजायला लागतो. म्हणूनच कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेणार आहोत. कुकरच्या किती शिट्ट्या करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, की जेणेकरून अतिशय मऊसूत अशी डाळ शिजली जाते. आता पुरण करत असताना काही महत्त्वाच्या टिप्स. तर यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचंय आणि यासोबतच 2 चिमूट म्हणजे अगदी छोट्या चमच्यामधला पाव चमचाच इथे मी हळद घेतलीये, की ज्यामुळे पुरणाला छान पिवळसरपणा येईल. आता डाळ शिजवण्यासाठी, कारण ही डाळ आपण भिजवून घेतली नाही, यासाठी किती पाणी लागणार आहे हे सुद्धा पहा. तर आपल्याला ज्या वाटीने किंवा ज्या ग्लासने तुम्ही घेतलेलं आहे डाळ, त्याच ग्लासच्या अंदाजानुसार बरोबर तिप्पट म्हणजे 3 ग्लास भरून इथं मी पाणी यामध्ये घातलेलं आहे. हे साधं रूम टेम्परेचरचं पाणी आहे. यामध्ये सुद्धा डाळ अगदी परफेक्ट शिजेल. पोह्याचा 1 चमचाभर यामध्ये मी तेल घातलं, की जेणेकरून मऊसूत अशी डाळ शिजली जाते. गॅसची फ्लेम इथं मी चालू केलेली आहे. गॅसची फ्लेम चालू करून आपल्याला मीडियम फ्लेमवरती कुकरच्या 7 शिट्ट्या करून घ्यायच्यात. जर पटापट शिट्ट्या होत असतील, तर एखादी दुसरी तुम्ही एक्स्ट्रा करून घेऊ शकता. पण मीडियम फ्लेमवरती बरोबर 7 आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. एवढ्यामध्ये डाळ अगदी परफेक्ट शिजते. आता जोपर्यंत डाळ शिजली जातीये, तोपर्यंत आपण कणिक सुद्धा मळून घेऊ. तर इथे पीठ मी डबल वेळा चाळून घेतलेलं आहे किंवा जी आपली रेग्युलर मैद्याची चाळण असते की नाही, त्याने सुद्धा चाळलं तरी सुद्धा चालेल. आता पुरणपोळीला चांगला पिवळा धमक मस्त असा रंग यावा यासाठी पाण्यामध्येच आपल्याला हळद मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे मग पिठाला ती अगदी व्यवस्थित एकसारखी अशी लागली जाते. नाहीतर मग मध्येच तुम्ही हळदीचे पॅचेस सुद्धा पाहू शकता. व्यवस्थित अशी पीठ मळत असताना हळद लागत नाही. आता कणकेमध्ये मीठ घालायचं आणि ही कणिक व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायची. व्यवस्थित म्हणण्यापेक्षा आपण जशी रेग्युलर चपातीसाठी मळतो की नाही, थोडीशी घट्टच असते, तशी मळून घेतली तरी सुद्धा चालेल. एक सांगायचं राहिलं, की आपण जर पुरण तुम्हाला जेवढं बनवायचं आहे, त्याच्या तुलनेमध्ये जर कणिक सुद्धा हवी असेल, तर इथे ज्या ग्लासने आपण डाळ घेतली, त्याच ग्लासच्या अंदाजानुसार 2.25 ग्लास ते 2.5 ग्लासपर्यंत तुम्ही इथं पीठ घेऊ शकता. अगदी हलक्या हाताने मी हे पीठ घेतलेलं आहे आणि 2 वेळा हे चाळून घ्यायचं, हे लक्षात घ्या. आता काही नाही, नेहमीप्रमाणेच आपण चपातीसाठी कणिक जरा थोडीशी घट्टसरच असते किंवा अगदीच पुरीप्रमाणे घट्ट नाही किंवा पुरणपोळीची जशी थोडीशी पातळ असते तशी अजिबात करायची नाही. पण एक लक्षात घ्या, की हे पीठ मळत असताना आधीच आपल्याला यामध्ये तेल अजिबात घालायचं नाही. याचं कारण सुद्धा लक्षात घ्या. पाण्यामुळे जे ग्लुटन निर्माण होतं ना, ते तेलामध्ये तितकंसं निर्माण होत नाही. तेल आपल्याला नंतर वापरायचंय, पण याआधी आपल्याला पाण्यानेच ही कणिक भिजवून घ्यायची. आता फक्त वरून कोरडी पडायला नको म्हणून फक्त अर्धा चमचा यावरती तेल घातलेलं आहे. तेलामध्ये ही कणिक थोडीशी आपल्याला घोळवून घ्यायची, मळून घ्यायची नाही. खूप कमी मेहनतीमध्ये आजची ही पुरणपोळी आपण बनवतोय. त्यामुळे जास्त मेहनत घ्यायची सुद्धा गरज नाही. फक्त पुरणपोळीला थोडंसं तेल लावून घोळवून घेतली. वेळ असेल तुमच्याकडे तर अशीच ही कणिक साईडला ठेवून भिजत ठेवा. 15 ते 20 मिनिट पुरेसे होतात. अजिबात पाणी वगैरे घालून भिजत ठेवण्याची गरज नाही. आता पुरणपोळीला मस्त असा स्वाद यावा यासाठी एक खास सिक्रेट टिप. जर वेळ असेल तर नक्की फॉलो करा किंवा मग नुसतं सुंठ पावडर, वेलची पावडर घातली तुम्ही तरी सुद्धा चालेल. पण इथे मी काय करतेय,
तर 4 ते 5 वेलची घेतलेल्या आहेत, त्या सोलून यामध्ये घालायच्या. यासोबतच जायफळ मी पाव चमचा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे घ्यायची आहे बडीशेप आणि सुंठ नव्हती माझ्याकडे, सुंठ पावडरच होती, ही अर्धा चमचा घेतली. सगळं साहित्य चांगलं मिक्सरला होईल तितकं बारीक करून घ्यायचं. तसंही आपण हे चाळूनच घेणार आहोत. तर ही पावडर जी तयार केलेली आहे, ती भरपूर फ्लेवरफुल होते आणि यामुळेच पुरणपोळी पचायला सुद्धा खूप मदत होते. मस्त स्वादही येतो आणि हलकी-फुलकी ही पुरणपोळी होते. तर बघा एवढं सगळं करेपर्यंत कुकरच्या 7 शिट्ट्या होऊन कुकरमधली वाफ सुद्धा जिरली आणि आता तुम्ही इथे पुरण बघू शकता. छान मऊसूत असं शिजलंय आणि पुरणपोळीसाठी ना अजिबात कण यामध्ये राहायला नको, म्हणजे डाळीमध्ये असा कण राहायलाच नको. छान मऊसूत अशी पुरणपोळीसाठी पुरण असं कसं मस्त असायला हवं, यासाठी डाळ सुद्धा अगदी परफेक्ट शिजायला हवी. 7 शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट डाळ शिजली जाते. यामधली येळवणी जी आहे ती आपण काढून घेऊयात. तर हे बघा व्यवस्थित अशी येळवणी काढून घेतलेली आहे. पण तरी देखील थोडीशी जी ही चाळण आहे ती अशी थोडीशी क्रॉस करून घ्यायची, कारण यामध्ये भरपूर पाणी अजूनही शिल्लक असतं. आता जगातली पुरण वाटण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे अगदी मिनिटभराच्या आतमध्ये तुम्ही हे वाटून घेऊ शकता. मिक्सरला जर तुम्हाला वाटायचं असेल तर आत्ताच या वेळेसच तुम्ही वाटून घ्या. पण पुरण मग थंड व्हायची वाट पाहावी लागते. पण इथे आपण थंड होण्याची सुद्धा वाट न पाहता पटकन अशी पुरणपोळीसाठी ज्यामध्ये आपण डाळ शिजवली तोच कुकर इथे मी घेतलेला आहे आणि लगेचच चाळणीमध्ये ना डाळ गरम असताना मऊसूत असतानाच असं ग्लासने व्यवस्थित रगडून अगदी मिनिटभराच्या आतमध्येच आपलं पुरण वाटून सुद्धा होतं. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये आपण गूळ घातलाच नाही, तर आपण आधी डाळ वाटून घेणार आहोत आणि मग यामध्ये गूळ घालणार आहोत, की जेणेकरून आपल्याला पुरण जास्त असं वाटून घ्यावं सुद्धा लागत नाही आणि पटकन आपलं काम सुद्धा होतं. मिनिटभरासाठी सुद्धा तुम्हाला मेहनत नको असेल ना, तर तुम्ही सरळ ही मिक्सरमध्ये वाटून सुद्धा घेऊ शकता. मिक्सरमध्ये सुद्धा परफेक्ट अशी बारीक वाटली जाते. आता यामध्येच आपण गूळ घालणार आहोत. तर जितकी डाळ होती तितकंच 1 ग्लास भरून चिरलेला गूळ घेतला आणि पुरणपोळी छान गोडीला असावी म्हणून एक छोटी वाटी भरून म्हणजेच पोह्याचे एक 5 ते 6 चमचे भरून मी इथं साखर सुद्धा घेतली. आता पुरण गरम आहे, कुकर सुद्धा बऱ्यापैकी गरमच आहे. तोवरच आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला खूप हाताला सुद्धा मेहनत लागत नाही आणि हात सुद्धा फार असे दुखून येत नाही जेव्हा आपण पुरण परतून घेतो. तर बघा मिश्रण बऱ्यापैकी पातळ झालं, कारण यामध्ये घातलेलं गूळ आणि साखर वितळायला सुरुवात झालेली आहे. गूळ बऱ्यापैकी वितळला आहे असं जेव्हा जाणवतं त्यावेळेसच लगेचच आपल्याला हे गॅसवरती चढवायचं आहे आणि पुरण थोडंसं दाटसर होईपर्यंत परतून घ्यायचं. मीडियम फ्लेमवरती पुरण तयार होण्यासाठी एक 5-7 मिनिटं लागतात. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरती तुम्ही ठेवू शकता. आता इथे तुम्ही पहा संपूर्ण गूळ असं मेल्ट झालेला आहे आणि पुरण आता सध्या तुम्हाला खूप पातळ दिसतंय. पण हरकत नाही, गूळ आहे. गूळ पटकन असा दाटसर सुद्धा होतो. अगदी 5-7 मिनिटामध्ये आपलं पुरण सुद्धा तयार होतं. आता इथे पुरणाची कन्सिस्टन्सी आणि रंग सुद्धा तुम्ही बघू शकता. पुरण पहिल्यापेक्षा दाटसर सुद्धा दिसतंय, रंगाला डार्क सुद्धा दिसतंय. आता जी आधीच वेलची, जायफळ, सुंठ आणि बडीशेपची पावडर करून घेतली होती ती यामध्ये घालायची. पण ही घालत असताना ती चाळून घ्यायची, कारण थोडंसंच आहे. मिक्सरला असं फार बारीक अशी पावडर याची होत नाही. त्यामुळे चाळून घ्यायची आणि मगच यामध्ये घालायचे. तर इथे परफेक्ट असं पुरण तयार झालेलं आहे. कलथा जो आहे तो उभा सुद्धा राहतोय. जरी तुम्हाला आत्ता हे थोडंसं पातळ वाटत असलं ना, तरी सुद्धा थोड्या वेळानंतर किंवा थंड झाल्यानंतर ना पुरण हे दाटसर होतं. हे कसं दाटसर होतं किंवा काय कन्सिस्टन्सी असते हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच. तर एवढं होईपर्यंत इकडे अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. एवढ्या वेळामध्ये तुम्ही पुरणच काय, तर आमटीसाठी लागणारे वाटण सुद्धा करून घेऊ शकता. भजीसाठी लागणारा कांदा सुद्धा चिरून घेऊ शकता. आता अगदी सोपी पद्धत सांगते. आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचंय. त्याला तेल लावून घ्यायचंय. अगदी अर्धा चमचा खूप तेलामध्ये सुद्धा ही कणिक आपल्याला मळत बसावं लागत नाही. कारण पुरणपोळीची कणिक म्हटलं तर खूप वेळ तिंबवून घ्यावी लागते. जवळ-जवळ 15 ते 20 मिनिट तरी लागतात किंवा चेचून तरी आपल्याला घ्यावी लागते. तरच ते ग्लुटन त्यामध्ये असं चांगलं निर्माण होतं. किंवा बऱ्याचदा किंवा याआधी सुद्धा मी तुम्हाला तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर केली होती, ज्यामध्ये आपण पाण्यामध्ये कणिक भिजवली होती. पण आता ही त्यापेक्षाही खूप सोपी पद्धत आहे. थोडी-थोडी कणिक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि पल्स मोडवरती आपल्याला ही कणिक आपल्याला फिरवून घ्यायची. तर फक्त पल्स मोडवरती ना 1-2 वेळा फिरवून घ्या. खूप वेळ फिरवायची गरज नाही किंवा खूप मिक्सरला लोड द्यायची सुद्धा गरज नाहीये. एवढ्या वेळात कणिक अतिशय परफेक्ट असं ग्लुटन निर्माण करते. छान चिकट अशी होते आणि परफेक्ट अशा पुरणपोळ्या सुद्धा होतात. तिथं फर्स्ट बॅच झालेली आहे. दुसरी बॅच करताना पुन्हा अर्धा चमचा आपल्याला मिक्सरच्या भांड्याला
तेल लावून घ्यायचंय, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला फार कणिक चिकटत सुद्धा नाही, फार राहाडा सुद्धा होत नाही. हवं असेल तर छोटं घ्या किंवा मोठं तुम्ही भांडं घेऊ शकता. तर 3 स्टेपमध्ये किंवा 3 वेळा मी हे जेवढी कणिक होती तेवढी मी मळून घेतलेली आहे. म्हणजे बघा ना, पुरणपोळीची कणिक मळताना आपल्याला जवळ आसपास 15-1 मिनिटं तरी आरामात जातात. मिक्सरमध्ये फिरवायला मला 2 मिनिट सुद्धा लागले नाहीत. आणि तुम्ही इथे बघू शकता, जशी आपल्याला पुरणपोळीसाठी कणिक हवी आहे, जितकी लवचिक हवी आहे, ग्लुटन निर्माण झालेली हवी आहे, तशी अगदी परफेक्ट तयार झाली. कुठलीही एक्स्ट्राची मेहनत घेतलेली नाही. हे पहा, मी खेचल्यानंतर अजिबात हे पुरण असं मध्ये तुटत नाही. कुठेही आपण मैद्याचा वापर केला नाही. कुठेही आपण ही खूप वेळाचं तिंबवत बसलं नाही. यामध्ये पाणी सुद्धा घातलेलं नाही, की जास्त तेलाचा सुद्धा वापर केला नाही. तरी सुद्धा ही कणिक अगदी परफेक्ट अशी झालेली आहे. तर आता पुरण सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. तुम्ही इथे आता कन्सिस्टन्सी पुरणाची बघू शकता. पुरण थोडंसं थंड झालं, की असं हाताने थोडंसं मोकळं किंवा असं मऊसूत करून घ्यायचं. कारण वरचा जो पापुद्रा असतो तो थोडासा कडक व्हायला सुरुवात होते. यामुळे पुरण थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. तिथे तुम्ही बघू शकता पुरणाची आणि कणकेची कन्सिस्टन्सी जर एकसारखी असेल, तर पुरणपोळ्या छान जमून येतात. कणिक जर पातळ असेल, तर पुरण सुद्धा पातळच लागतं. कणिक जर घट्ट असेल, तर पुरण जे आहे ते सुद्धा घट्टच लागतं. तर हे तुम्ही लक्षात घ्या, म्हणजेच पुरणपोळी अगदी परफेक्ट आपली तयार होईल. तसे उंडे मी आधीच तयार करून ठेवलेले आहेत. पुरणाचा उंडा थोडासा मोठा घ्यायचा, कणकेचा थोडासा लहान घ्यायचा. ही तयारी आधी अशी करून घेतली ना, की पुरणपोळ्या अगदी पटापट लाटून सुद्धा होतात आणि पुरणपोळी भाजायला तर तसा फारसा वेळ लागत नाही. आता कणकेचा उंडा नेहमी हातावरती चांगला चोळून घ्यायचा. हवं असेल तर थेंबभर तेल तुम्ही हाताला पुसून घेऊ शकता. आता नेहमीप्रमाणेच अशी पुरणपोळीसाठी वाटी तयार करून घ्यायची आणि यामध्ये भरपूर पुरण भरायचं. हलकासा दाब देत या उंड्यामध्ये पुरण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि हा उंडा आपल्याला अलगद असा बंद करून घ्यायचा आहे. तर बघा, उंडा इथे बंद करून झालेला आहे. हातावरती तो थोडासा असा चपटा करून घ्यायचा. आता हाताला थोडीशी पिठी लावून घ्यायची किंवा पोळपाटावरती जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल. थोडासा असा हातावरती सेट करून घ्यायचा किंवा या पद्धतीने जसं मी आता तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने पोळपाटावरती ठेवून आधी पुरणपोळी हाताने थोडीशी थापून घ्यायची. म्हणजे काय होतं, की जे आतमधलं पुरण आहे ते अगदी सुरुवातीलाच कडेपर्यंत पसरलं ना, की मग नंतर फार अशी मेहनत घ्यावीच लागत नाही. पुरणपोळी सुद्धा सेट होते. जे आपण पुरण दाबून घेतलं होतं, चिकटून घेतलं होतं ते सुद्धा अगदी व्यवस्थित सेट होतं आणि पुरण कडेपर्यंत असं पसरलं जातं. आता मात्र हलक्या हाताने तुम्ही पोळी उलट-पलट करत तुम्ही लाटून घ्या किंवा एकाच साइडने जर तुमच्याकडे लाटत असेल, तर तसं सुद्धा लाटून घेतलं तरी सुद्धा चालेल. पुरणपोळी लाटायला सुद्धा इथं मी कणिकच घेतलेली आहे. मैदा नाही घेतलेला किंवा अगदी बरेच जण तांदळाचं पीठ सुद्धा घेतात, तर तसं सुद्धा मी काही केलेलं नाही. अगदी सोपी पद्धत. थोडंसं तुम्हाला जर असं वाटलं, की भरपूर थोडंसं पीठ घ्यावं लागतंय, तर तुम्ही घ्या आणि नंतर एकदा पुरणपोळी लाटून झाली, की हलक्या कापडाने त्यावरचं जे पीठ आहे ते पुसून घ्यायचं. अजिबात छोटी इथं पुरणपोळी मी केलेली नाही. पोळपाट भरून मस्त अशी पुरणपोळी तयार झालेली आहे आणि पुरण तर तुम्हाला आत्ताच दिसत असेल, अगदी कडेपर्यंत पुरण पसरलेलं आहे. ही पहिलीच पुरणपोळी आहे मी लाटलेली. पहिली पुरणपोळी, तवा थोडासा सेट व्हायला वेळ लागतो. म्हणूनच पहिली पुरणपोळी तुमची फुगेलच अशी अपेक्षा ठेवू नका. कारण सेट व्हायला तवा वेळ लागतो, गॅसची फ्लेम कळायला वेळ लागतो. आता इथे तव्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं. कारण की पहिली जी पुरणपोळी आहे ती तव्याला चिकटू शकते. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरती ठेवायची आणि मग यावरती पुरणपोळी घालायची. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरती ठेवूनच पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. थोडीशी यावरती बबल्स आले की थोडीशी हाताने सरकवून घ्यायची, म्हणजे कुठे चिकटली नाही ना हे लक्षात येतं. आणि यानंतर हातानेच अलगद ही पुरणपोळी पलटी करून घालायची. सुरुवातीला जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर उन्हातल्याने तुम्ही घालू शकता. पण पहिल्यांदा जेव्हा पुरणपोळी अशी पलटी करून तुम्ही घालता त्यावेळेस ती खूप नाजूक असते. हाताने ती तुटूच शकत नाही. पण हे जर उन्हातलं आहे तर त्याने ती तुटू शकते. म्हणून मग ही एक सेफ साईड तुम्हाला सांगितली. आता आणखीन यावरती हलकेसे बबल्स आले की वरून थोडंसं तेल सोडायचंय आणि इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी पुरणपोळी आत्ताच फुगली आणि ही आपली पहिलीच पुरणपोळी आहे बरं का. पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेऊ. ही पुरणपोळी इतकी छान होते ना, म्हणजे जर तुम्ही आज बनवली तर उद्यापर्यंत छान मऊसूतच राहते. अजिबात ही कडक होत नाही. पुरणपोळीवरती चांगले डाग येईपर्यंत पुरणपोळी भाजून घ्यायची. पुरणपोळी जेव्हा फुगली जाते त्यावेळेस त्याच्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा कच्च्या राहण्याची शक्यता असते. म्हणून कडा थोड्याशा दाबून सुद्धा भाजून घ्यायच्या. तर इथे एक पुरणपोळी आपली मस्त अशी भाजून झालेली आहे. याच पद्धतीने दुसरी पुरणपोळी सुद्धा तुम्ही बघू शकता.
पलटी केल्या केल्या लगेचच ही पुरणपोळी फुगायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी पुरणपोळी फुललेली आहे. वरून थोडंसं तेल घालायचं आणि पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा ही पुरणपोळी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची. ही पुरणपोळी भरपूर पातळ आहे. यावरचे जे लेयर्स आहेत ते सुद्धा खूप पातळ आहे. त्यामुळे ही पुरणपोळी हाताळायला, पलटी करायला वगैरे थोडीशी नाजूक पडते. तर याच पद्धतीने काही पुरणपोळ्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत. तयार केलेल्या कणकेमध्ये आणि पुरणामध्ये जवळ-जवळ 9 ते 10 अशा मोठ्या आकाराच्या पुरणपोळ्या तयार होतात. आता तुम्हाला एक पुरणपोळी मी तोडून सुद्धा दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी पुरणपोळी दिसते. पिवळी धमक अशी झालेली आहे. अजिबात याला पॅचेस आलेले नाहीत आणि तितकीच ती पातळ सुद्धा झाली आहे. आतमध्ये जर तुम्ही पुरण बघितलं तर भरपूर यामध्ये पुरण भरलेलं आहे. अजिबात ही पुरणपोळी अशी वातड होत नाही. मऊ होते तितकीच ती पातळ सुद्धा लाटता येते. तर आशा करते आजची ही पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.